नमस्कार. दीपवाहिनीच्या सर्व प्रेक्षकांना बळीप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा आणि दीप न्यूजमध्ये स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. खेडमधील स्थानिक इसमाची फसवणूक, पोलीस असल्याचं सांगत लूटमार. नडगाव येथील 45 वर्षीय इसम बेपत्ता, महाड MIDC पोलिसांकडून शोध सुरू. आणि नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता. आता पाहूया सविस्तर वृत्त. आज दिवाळीचा पाडवा, याला बळीप्रतिपदा असेही म्हणतात. भारतीय सण हे सुखी जीवनासाठी अहंकार सोडा असे सतत शिकवतात. बळीराजाला सत्तेच्या बळाचा, श्रीमंतीचा आणि पराक्रमाचा अहंकार चढला. त्याने जनताच काय तर देवदेवतांनाही, अगदी लक्ष्मीलाही वेठीस धरलं. कुणाच्या तरी उदारतेने समाज निष्क्रिय होणे हे समाजासाठी घातक होते. कुणाच्या दयेवर न जगता समाजात प्रत्येकाला स्वाभिमानानं, कुणावरही अवलंबून न राहता जगता यायला हवं. अखेर विष्णूने वामन बटूचं रूप घेऊन अनाठाई औदार्य दाखवणाऱ्या उदार बळीला पाताळात पाठवलं. पण बळीचा सन्मान ठेवला, त्याला पाताळाचं राज्य बहाल केलं. एवढंच काय तर स्वतः विष्णू या पाताळाच्या राज्याचे द्वारपाल झाले. बळीराजाच्या स्मृतीसाठी हा बलिप्रतिपदा उत्सव. वाईटातही चांगलं शोधा, जीवनात राग, द्वेष, मत्सर, अहंकार टाळून प्रेममय जीवन जगा, हा संदेश देणारा आजचा दिवस. खेड येथील मंडप डेकोरेटर्सचे मालक राजन उर्फ राजा दळवी यांना पोलीस असल्याचं सांगत त्यांच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या, गळ्यातील चेन आणि हातातील ब्रेसलेट असा सुमारे 2,30,000 रुपयांचा मुद्देमाल 2 इसमांनी लुटल्याची घटना भर दिवसा घडली. या प्रकरणी दळवी यांनी खेड पोलिसात तक्रार दाखल केली असून या प्रकरणी खेड पोलीस तपास करतायत. उपलब्ध माहितीनुसार राजा दळवी हे आपल्या मोटरसायकलवरून जात असताना महाड नाका येथील गोळीबार मैदानाजवळ 2 अनोळखी इसमांनी थांबून आपण पोलीस असल्याची बतावणी करत पुढे पोलीस तपासणी सुरू आहे असं सांगत त्यांच्याकडे दागिने काढून घेतले आणि पिशवीत भरले. दळवींच्या हातात पिशवी देत ते दोघे आपल्या दुचाकीवरून भरण्याच्या दिशेने निघून गेले. ज्यावेळी दळवी यांनी पिशवी उघडली त्यात दागिने नसून कपडे असल्याचं पाहून आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. या प्रकरणी येथील पोलिसात राजन सहदेव दळवी वय 68 यांनी फिर्याद दाखल करून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर करून पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत. 2,30,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने 2 अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या फसवणूक गुन्ह्याप्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत. ताबडतोब त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. महाड तालुक्यातील नडगाव येथून 11 नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास एक 45 वर्षीय इसम बेपत्ता झाल्याची तक्रार महाड MIDC पोलीस ठाणे येथे नोंदवण्यात आली आहे. इरफान सल्लाउद्दीन इसाने असं मिसिंग झालेल्या व्यक्तीचं नाव असून तो मित्राकडे महाड तालुक्यातील जुई या गावामध्ये लग्नासाठी जातोय असे घरातून सांगून गेला. त्यानंतर अद्यापही घरी परत न आल्याने घरच्या नातेवाईकांनी महाड MIDC पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. सदरची व्यक्ती कुठे आढळल्यास महाड पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा असे आवाहन MIDC पोलिसांनी केलंय. या संपूर्ण मिसिंग तक्रारीचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक इक्बाल शेख करीत आहेत. खेड जेसीस तर्फे जेसीसचे पदाधिकारी आणि सदस्य यांच्या कुटुंबियांसाठी माजी अध्यक्ष पराग पाटणे यांच्या पाटणे लॉन येथे दिवाळी फराळ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी फटाके वाजवून, फराळ करून, आकाशात कंदील सोडून गप्पा-टप्पा करत सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देत दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी माजी अध्यक्ष संतोष गिरडा, हनीफ घनसार, परमानंद बेंडखळे, प्रफुल्ल शेवरकर, शैलेश मेहता, दीपक नलावडे, अनिल मोरे, अमोल दळवी, प्रियेश तलाठी, यंदाचे अध्यक्ष प्रथमेश खामकर, संकेत आपिष्टे, अमर दळवी हे सहकुटुंब उपस्थित होते. सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. आज खेड JCI कडून दिवाळी सेलिब्रेशन कार्यक्रम पाटणे लॉन येथे आयोजित केलेला आहे. तरी सर्व JC परिवार आणि JC मेंबर्स आज पाटणे लॉन येथे त्याचा आनंद घेत आहेत. तरी मी सर्व JC मेंबर व JC परिवारांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. तसंच खेडवाल्यांनाही दिवाळीच्या शुभेच्छा आणि दिवाळी सगळ्यांची एन्जॉयमेंट होऊन जाऊन दे. भारताचे पहिले पंतप्रधान, भारताच्या प्रगतीचा पाया रचणारे कृतिशील नेते पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज जयंती. हा दिवस बालदिन म्हणूनही साजरा केला जातो. लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करून लोकहित जपणारे सर्वसमावेशकतेचे पुरस्कर्ते भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. दापोली नाका येथील सुर्वे इंजिनिअरिंग येथे मेन पाईपलाईन फुटून गेली. 2 महिने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. खेड नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी लक्ष देत नाहीत. बेजबाबदार अधिकारी कधी लक्ष देणार असा सवाल उपस्थित करत
लवकरच नगर परिषदेवर हंडा मोर्चा काढणार असल्याचं सतीश उर्फ पप्पू चिकणे आणि स्थानिक नागरिक यांनी सांगितलंय। खेड नगरपालिकेचा सावळा गोंधळ जर बघायचा असेल तर या ठिकाणी आपण पाणी टाकीवरून जी मेन लाईन येते एकविरा नगरला जाणारी, ह्या लाईन या ठिकाणी गेली 2 महिने फुटलेली आहे आणि त्याची जर आपण अवस्था बघितलं तर त्याच्यामध्ये आजूबाजूचं सांडपाणी जात आहे। ही वारंवार अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा वारंवार याच्याकडे दुर्लक्ष दिलं जात आहे। आज दिवाळीसारखा सण आहे, लोकांच्या घरी पाणी नाही आहे। आज खालचा कुंभारवाडा, एकविरा नगर, सरकारी दवाखाना, सजन हायस्कूल ह्या पूर्ण परिसरामध्ये आज पाणी नाही आहे। सण दिवाळीचा सण असताना सुद्धा पाणी येत नाही आहे आणि इथं जर आपण जर स्वतः बघितलं खाली तर पाणी आता सुद्धा ते वाहत आहे। लाखो लिटर पाणी ह्या इथल्या फुटलेल्या पाईपातून जात आहे आणि आजूबाजूचं गटाराचं पाणी त्याच्यामध्ये आतमध्ये येत आहे। जर 4 दिवसामध्ये जर आपण ह्याचं काम नाही झालं तर आम्ही सर्व लहान मुलं, बायका, मुलं घेऊन त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये हंडा मोर्चा घेऊन येणार आहात आणि अधिकाऱ्यांना तिथनं उचलून आणून या ठिकाणी दाखवणार ही वस्तुस्थिती काय आहे ती। हे लोकांच्या जीविताशी खेळायचा अधिकार ह्यांना दिलेला नाही आहे। परवा सन्माननीय आमदारांनी आढावा बैठक घेतली, त्या ठिकाणी सुद्धा हे अधिकारी चक्क खोटं बोलले आणि सांगितलं की शहरामध्ये असं कोणतीही अवस्था नाही आहे। आज आम्ही तिथंही सांगत होतो त्यांना की तुम्ही येऊन वस्तुस्थिती बघा। आज वस्तुस्थिती शेवटी दाखवण्यासाठी आम्हाला या ठिकाणी यायला लागले। 4 दिवसात पाणी जर सुरळीत चालू नाही झालं तर आम्ही सगळ्या गावातली मंडळी, बायका असतील, जेंट्स असतील, लहान मुलं असतील, ते सगळे आम्ही मोर्चा काढू आणि नगरपालिकेच्या समोर आम्ही दिवसभर हांडा घेऊन तिथं आम्ही थांबणार आणि त्या जर नगरपालिकेने जर त्याची दखल नाही घेतला तर आम्ही पुढचं काय करायचं ते आम्ही बघू। खेड येथील प्रसिद्ध फोटोग्राफर यश साळवी यांनी नव्याने सुरू केलेल्या YS फोटो स्टुडिओ या नवीन अत्याधुनिक दालनाचा शुभारंभ हर्षदीप सासने यांच्या हस्ते पार पडला। त्यांच्या या नवीन व्यवसायास शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे खेड शहर प्रमुख कुंदनजी सातपुते, यशचे आईबाबा दिलीप पवार, रोहन राठोड, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस वैभवजी खेडेकर, रहीम सईबोले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर प्रमुख ऋषिकेश कानडे, नंदू साळवी, दादू नंगावकर, सुरेश खेडेकर, श्रवण बुटाला, ध्रुव बुटाला, हेरंब पवार, मानस उपावले, सुधांशु पवार, निहार चिखले, निहार साळवी यांच्यासह मित्र परिवार उपस्थित होते। पंचशील लंबी वर्क या शाखेचा उद्घाटन समारंभ नुकताच फाटक कॅपिटल या ठिकाणी संपन्न झाला। या उद्घाटन प्रसंगी दापोलीचे माजी सभापती किशोरभाई देसाई, हरेश तांबे, जळगावचे सरपंच अक्षय फाटक, सचिन तांबे, संतोष जाधव, संदेश तांबे, हर्षाली तांबे, संदीप शेटे, प्रणव मोहिते आदींसह मान्यवर उपस्थित होते। खेड येथील व्यावसायिक दीपक मोरे यांच्या नव्याने सुरू केलेल्या मोरे चायनीज या दालनाचं उद्घाटन शिवसेनेचे माजी नगरसेवक सतीश चिकणे यांच्या हस्ते पार पडले। यावेळी तुषार सापटे आणि मोरे यांचे कुटुंबीय उपस्थित होते। दापोली तालुक्यातील पाचपंढरी हे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मच्छीमार कोळी समाज लोकवस्तीचं गाव। साधारणपणे 5000 लोकसंख्या असलेल्या या गावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेना शाखेचा मोठ्या दणक्यात शुभारंभ करण्यात आला। दापोलीत शिवसेना संघटना मजबूतीने उभी राहते। तालुक्यातील गावागावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखांचं शुभारंभ मोठ्या उत्साहात सुरू आहे। त्याच धर्तीवर दिवाळीच्या सणात पाचपंढरी येथील नव्या शाखेचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी माजी आमदार संजयराव कदम, शिवसेना दापोली विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्राध्यक्ष किशोर देसाई, तालुका संघटक शांताराम पवार, तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर, तालुका सचिव नरेंद्र करमरकर, नगराध्यक्षा ममता मोरे, सहसचिव दत्ताराम कालेकर, हरणे विभाग समन्वयक विनोद पतंगे, माई पालेकर, उपविभाग प्रमुख नारायण खळे, शाखा प्रमुख संदेश चोकले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। खेड येथील समर्थनगर परिसरातील इंद्रप्रस्थ हॉटेलच्या शेजारी साहिल गणेश खेडेकर यांच्या नवीन पान शॉप अँड जनरल स्टोअरचा उद्घाटन सोहळा पार पडला। यावेळी स्वराज खेडेकर, साईराज साळवी, श्रेयस ढगे, वैभव खेडेकर, सागर अंजरलेकर, अंकुश शिंदे, गौरव शिंदे यांच्यासह सर्व मित्र परिवाराने उपस्थित राहत साहिल याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांच्या प्रयत्नाने, शिफारसीने तसेच शिवसेना महिला आघाडी मंडणगड तालुका संघटक अमिता शिंदे यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या टाकेडे गावठाण येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा शिवसेना मंडणगड तालुका प्रमुख प्रतापजी घोसाळकर यांच्या हस्ते दापोली विधानसभा महिला समन्वयक सौ अस्मिता केंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। सदर कार्यक्रमात शिवसेना विभाग प्रमुख शिरगाव गण इरफान भाई बुरोणकर,
माजी उपविभाग प्रमुख गजानन तांबिटकर, हिंगळोली पंचायत समिती उपविभाग प्रमुख दयानंद येसरे, शिंदे गुरुजी, टाकेडे अध्यक्ष सीताराम सुर्वे, सचिव टाकेडे सुनील पाटेकर, सहसचिव राकेश चाळके, राकेश सावंत, शिवसेना टाकेडे शाखा प्रमुख अनिल गणवे, उपशाखा प्रमुख श्रीराम शिरवणकर, महिला संघटक सौ वृषाली चाळके, ग्रामपंचायत सदस्य सुभाष शिरवणकर तसेच टाकेडे येथील ग्रामस्थ आणि महिला मंडळ उपस्थित होतं. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या अर्थसहाय्याने हृदय शस्त्रक्रिया, कॅन्सर, जन्मता मूकबधीर, बोन मेरो ट्रान्सप्लांट आदी दुर्धर आजारांवर मात केलेल्या 50 लहान मुलांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळी साजरी केली. वर्षा निवासस्थानी आयोजित या विशेष दिवाळी सोहळ्यास खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, HCG मानवता कॅन्सर हॉस्पिटल नाशिकचे डॉक्टर राज नगरकर, ठाणे येथील भूमकर हॉस्पिटलचे डॉक्टर आशिष भूमकर, यशस्वी हॉस्पिटल सांगलीचे डॉक्टर सुधीर कदम, ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉक्टर आशुतोष सिंह, डॉक्टर श्रीनिवास, डॉक्टर अजय ठक्कर, डॉक्टर अप्पल, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मुलांच्या आईवडिलांनी मुख्यमंत्री सहायता कक्षातून मिळालेल्या मदतीबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि डॉक्टरांचे आभार व्यक्त केले. दुर्धर आजारांवर मात केलेल्या उपस्थित लहान मुले आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी संवाद साधला. लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे माजी खजिनदार प्रसाद उर्फ पप्पू शेठ यांच्या वाढदिवसानिमित्त खेड नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना पुरणपोळीचं वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी लायन्सचे अध्यक्ष रोहन विचारे, उपप्रांतपाल डॉक्टर वीरेंद्र चिखले, पप्पू शेठ, संतोष शिंदे, माजी अध्यक्ष डॉक्टर विक्रांत पाटील, नगरपालिकेचे सफाई अधिकारी अप्पा निकम आणि 50 सफाई कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दापोली विधानसभा क्षेत्र आयोजित रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशनच्या मान्यते शरदचंद्रजी पवार यांच्या 83व्या वाढदिवसानिमित्त हेदली काणेकर मोहल्ला येथे 10 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 या वेळेत कोकण केसरी राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत 2023चं आयोजन करण्यात आलंय. प्रथम पारितोषिक 1,11,111 रुपये आणि चषक, द्वितीय 77,777 आणि चषक, तृतीय 55,555 आणि चषक, चतुर्थ 33,333 आणि चषक, पाचवं पारितोषिक 22,222 रुपये आणि चषक आणि इतरही पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे. प्रवेश फी 2,000 रुपये असून अधिक माहितीसाठी दापोली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष अमित कदम 9860418693 आणि कार्यक्रम प्रमुख सर्वर कुडुपकर 9420892066 आणि 7666174748 यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. भारत म्यानमार सीमावर्ती भागात म्यानमार सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर म्यानमारमधील सुमारे 2,000 नागरिकांनी मिझोरममध्ये आश्रय घेतलाय, अशी माहिती चंफई जिल्ह्याचे उपायुक्त जेम्स लानरिचन यांनी ANI ला दिली आहे. सध्या राज्याच्या विविध भागात 31,364 नागरिक वास्तव्यास आहेत. अनेकदा तुम्हाला सहजच डास चावून जातो, मात्र तुम्हाला चावलेला डास कोणता होता याबाबत आपल्याला कळणं कठीण आहे. पण आता तुम्हाला चावलेला डास नेमका कोणत्या जातीचा आहे याचा शोध घेतला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या एका तरुणीने याबाबत भन्नाट संशोधन केलंय. डासाचा शोध घेणारं मॉड्युलर एका प्राध्यापिकेने विकसित केलं असून या संशोधनाचं पेटंट प्रकाशित झालं आहे. त्यामुळे या संशोधनाचं कन्फर्मेशन प्रक्रिया सुरू असून ते झाल्यास हे एक मोठी क्रांती समजली जाणार आहे. डॉक्टर आयेशा सिद्दीकी असं या संशोधक तरुणीचं नाव आहे. वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत राहा दीप वाहिनी.